ठीक आहे. आता संस्कृतमध्ये जे क्रियापदं बनवले जातात त्यांनाच म्हटलं जातं. क्रियापदं बनवण्यासाठी जे महत्त्वाचे मूळ शब्द असतात किंवा मूळ पदं असतात ते असतात धातू. हं. आणि ते धातूंना ज्यावेळेस अ, लट्लकाराचे प्रत्यय किंवा लंगलकाराचे प्रत्यय किंवा परस्मैपदी, आत्मनेपदी असे प्रत्यय लागतात, तर त्याच्यापासून मग क्रियापदं तयार होत असतात. आता लकार याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पदं असतात, क्रियापदामध्ये पदं असतात, 2 पदं असतात, परस्मैपद आणि आत्मनेपद. आणि काही धातू जे असतात ते उभयपदी असतात. ते परस्मैपदामध्ये पण चालतात, आत्मनेपदात पण चालतात. नंतर लकार असतात. लकार म्हणजेच काळ. ज्याला आपण भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ असं जे म्हणतो आपण. पण आपल्या मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिशच्या ग्रामरमध्ये 3 काळ असतात. वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तसंच संस्कृतच्या ग्रामरमध्ये लट्लकार वर्तमानकाळ असतो, लंगलकार भूतकाळ असतो आणि भविष्यकाळासाठी लूट असतो. मध्ये आणखीन 2 लकार असतात. आज्ञार्थासाठी लोट लकार असतो आणि विध्यर्थासाठी लिंग लकार असतात, विधिलिंग लकार. आता आज्ञार्थ म्हणजे कोणाला आज्ञा द्यायची असेल तर त्याचं असतं आणि विध्यर्थ म्हणजे केलं पाहिजे ह्या अर्थाने जेव्हा आपण क्रियापदं वापरतो त्यावेळेस असतं. तर रिलेट करून जर का काळ पाठ करायचे असतील तर लट्लकार म्हणजे वर्तमान काळ, लंगलकार म्हणजे भूतकाळ आणि लृट लकार म्हणजे भविष्यकाळ. आता प्रत्येक काळाचे वेगवेगळे प्रत्यय असतात आणि त्या प्रत्ययानुसार मग धातू वेगवेगळे रूप तयार होतात धातूचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा लट्लकाराचे प्रत्यय आहेत या ठिकाणी. लट्लकार म्हणजे वर्तमान काळ. आता त्याचे प्रत्यय वरती दिलेले आहेत आणि खाली वर्तमान काळचं एक्झाम्पल दिलं आहे. पठधातू चालवून दाखवलेला आहे. ठीक आहे. आता प्रत्यय पाठ करताना असं पण पाठ करू शकतात किंवा असं पण पाठ करू शकतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा रूप कसे आहेत. मी, वह, मह. प्रथम हे उत्तम पुरुष. मी, वह, मह उत्तम पुरुष. सी, थह, थ मध्यम पुरुष. ठीक आहे. ती, तह, अंती हे प्रथम पुरुषचे प्रत्यय आहेत. नंतर हे झाले परस्मै पदाचे. परस्मैपदी लट्लकाराचे प्रत्यय आहेत. मी, वह, मह उत्तम पुरुष. सी, तह, तह मध्यम पुरुष. ती, तह, अंती प्रथम पुरुष. तर लट्लकार आत्मनेपदाचे प्रत्यय बघा. तर इथे ए दिलेला आहे. काही वेळेस इथे ई पण असतो. ईचाच ए होतो एवढं लक्षात ठेवायचं. ई, वहे, महे उत्तम पुरुष. नंतर से, इथे, द्वे मध्यम पुरुष आणि ते, इते, अंते हे आहे प्रथम पुरुष. ठीक आहे. आता हे जे परस्मै पदाचे लट्लकाराचे प्रत्यय आहेत ते जेव्हा आपण एखादा धातू त्याला जोडतो तर त्यावेळेस बघा कसे प्रत्यय तयार होतात. आता परस्मै पदाचा धातू आहे पठ आणि आत्मनेपदाचा धातू आहे वंद. परस्मै पद आणि आत्मनेपदामध्ये पदामध्ये फरक काय आहे तर परस्मै पदाची सगळ्यात मेन फरक तर आहे की दोघांचे प्रत्यय वेगवेगळे आहेत. नंतर परस्मैपदी कधी वापरतो आपण की ज्यावेळेस आपल्याला दुसऱ्याच्या बद्दल ज्यावेळेस सांगायचं असतं किंवा दुसऱ्याच्या क्रिया ज्यावेळेस दाखवायच्या असतात त्यावेळेस परस्मैपदी असतात आणि आत्मनेपदी मोस्ट कॉमनली स्वतःबद्दलच्या क्रिया दाखवण्यासाठी आत्मनेपदी असतं. पण एक महत्त्वाचा फरक लक्षात ठेवायचा की धातू जर का नुसतं धातुरूप दिले आणि त्याच्यावरून ओळखायचं की परस्मैपदाचा आहे का आत्मनेपदाचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं इंडिकेशन असतं त्याचे प्रत्यय. ते प्रत्यय जर का आपल्याला कळालं तर प्रत्ययावरून लवकर कळून येतं की तो परस्मैपदाचा आहे का आत्मनेपदाचा धातू. ठीक आहे. बघा आता पठधातू परस्मैपदी लट्लकाराचे प्रत्यय लावून चालवून दाखवलेला आहे. पठामी, पठावह, पठामह उत्तम पुरुष. पठसी, पठतः, पठत मध्यम पुरुष आणि पठती, पठतः, पठंती प्रथम पुरुष. आता हे
बघा ह्या ठिकाणी जे लाल लाल कलरमध्ये दिलेले आहेत ना, हे प्रत्यय लागलेले आहेत पठधातूला. जेव्हा पठधातूला हे प्रत्यय लागले तर रूप तयार झालेत वर्तमान काळाची, लट्लकाराची. बघा इथे वरती लाल कलरमध्ये मी, वह, मह होतं. ते मागे लागलं आणि आपल्या क्रियापद तयार झालं. पठच्या मागे लागलं मी, वह, मह आणि क्रियापद तयार झालं पठामी, पठाव, पठाम. तसंच आत्मनेपदामध्ये पण आहे, मूळ धातूला प्रत्यय लागतात. इथे वंद मूळ धातू आहे वंद. वंद धातूला आत्मनेपदाचे लट्लकाराचे प्रत्यय लागले. वंदे, वंदावहे, वंदामहे, वंदसे, वंदेथे, वंदध्वे, वंदते, वंदेते, वंदन्ते. इथे बघा ई वहे महे, ई वहे महे. तर ज्यावेळेस ईचा ए होऊन जातो आत्मनेपदामध्ये, ज्यावेळेस क्रियापद चालतात त्यावेळेस, आणि इथे आकारांत येतात. वहे महेच्या आधी आ येतो. वंदावहे, वंदामहे, वंदे, वंदावहे, वंदामहे, वंदसे, वंदेथे, वंदद्वे, वंदते, वंदेते, वंदन्ते. आता जसं इथं पठधातू चालवलंय तसं कोणत्याही गणाचा धातू लट लकारामध्ये ज्यावेळेस चालणार, वर्तमान काळाचे प्रत्यय लागून चालणार, तर त्यावेळेस ह्या अशा प्रकारचे त्याचे रूप तयार होतील. तसंच आता पठप्रमाणेच आणखीन एक धातू बघा, लिख धातू आहे. लिख, लिख, लिख म्हणजे लिहिणे. आता लिखचे रूप कसे होतील बरं याच्यामध्ये? परस्मैपदी लट्लकारामध्ये लिखचे रूप कसे होतील? जसं पठला मी, वह, मह प्रत्यय लागल्यानंतर रूप झाले पठामी, पठाव, पठाम, पठसी, पठत, पठत, पठती, पठत, पठंती. ठीक आहे. आता लिख धातू आहे. लिख धातू जर का पठप्रमाणे आपण केले रूप तयार, तर कसे होतील? लिखती, लिखत, लिखन्ति, लिखसी, लिखत, लिखत, लिखामी, लिखाव, लिखाम. बरोबर. लिखचे तसे होते. आणि इकडे आता इथे रम धातू घ्यावा लागेल. जर का इथे रम धातू घेतला तर आत्मनेपदामध्ये कसे रूप तयार होतील त्याचे? रमते, रमेते, रमन्ते, रमसे, रमेथे, रमेद्वे, रमे, रमावहे, रमामहे. बरोबर. अशा प्रकारे त्या ठिकाणी रूप तयार होतात. आता तुम्हाला मेन पाठ करायचे काय तर हे लकाराचे प्रत्यय पाठ करायचे, प्रत्येक लकाराचे. आता लट्लकाराचे प्रत्यय आहेत मी, वह, मह उत्तम पुरुष, सी, थ, थ मध्यम पुरुष, ती, त, अंती प्रथम पुरुष परस्मै पदाचे. आत्मनेपदाचे प्रत्यय ई, वहे, महे उत्तम पुरुष, से, इथे, द्वे मध्यम पुरुष, ते, इथे, अंते प्रथम पुरुष. नंतर आता बघा पुढचे लंगलकाराचे प्रत्यय. लंगलकार म्हणजे भूतकाळ. आता भूतकाळ लंगलकारमध्ये काय असतं, त्या ठिकाणी अचा आगम होतो. आता प्रत्यय बघा काय काय आहेत. परस्मै पदाचे प्रत्यय लंगलकाराचे अम, आव, आम, सह, तम, त, त, ताम, अन. आणि ज्यावेळेस त्याचं आपण धातू लावून क्रियापद तयार करणार, तर पठ धातू लागल्यावर ह्या ठिकाणी बघा अचा आगम झालेला आहे. तर भूतकाळामध्ये अचा आगम होतो, म्हणजे अ लागतो धातूच्या आधी आणि मग प्रत्यय लागतात. बघा अपठम, अपठाव, अपठाम, अपठह, अपठतम, अपठत. आता ह्या ठिकाणी मी सह वाचलं कारण की विसर्ग असल्यामुळे तिथे स वाचला जातो. चा विसर्ग होतो ना, त्याच्यामुळे तिथे स वाचलं जातं. किंवा तुम्ही नुसतं विसर्ग जरी वाचलं तरी चालतं. पण करायचं काय त्या ठिकाणी, तर ज्यावेळेस आपण क्रियापद चालवतो तर क्रियापदाच्या शेवटी विसर्ग लावायचा आहे मध्यम पुरुष एकवचनसाठी. तर ते त्या ठिकाणी इंडिकेशन देण्यासाठी आपण सह वाचतो किंवा विसर्ग वाचतो. तर जसं असेल तसं फक्त या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं की इंडिकेशन आपल्याला विसर्ग द्यायचा असतो तिथे. अपठह, अपठतम, अपठत, अपठत, अपठताम, अपठन. हे झाले लंगलकारचे पठधातूचे रूप परस्मै पदामध्ये. तसं इथे बघा आत्मनेपदाचे रूप कसे असतात. ई, वही, मही, थाहा, इथाम, ध्वम, त, इताम, अंताम. आता तेच वंद धातू त्याच्यामध्ये चालवला. अवंदे, अवंदावही, अमंदामही, अवंदथाहा, अवंदेथाम, अवंदध्वम, अवंदत, अवंदेताम, अवंदंत, अवंदंत. इथे नाही येणार, अवंदंत असं त्या ठिकाणी रूप होतात वंद धातूचे. तसंच लोट लकाराचे प्रत्यय बघा. आता लोट लकार कशासाठी असतो? आज्ञार्थ, आज्ञा देण्यासाठी, ऑर्डर देण्यासाठी लोट लकार असतो. जसं
आता त्याचे प्रत्यय बघा कसे चालतात. आणि, आव, आम. आता ह्या ठिकाणी अशी डॅश असते कधी कधी, त्याला आपण शून्य वाचतो. शून्य, तम, त, तू, ताम, अंतू. आता त्याच्यामध्ये पठ धातू चालवला आहे. पठानी, पठाव, पठाम, पठ, पठतम, पठत, पठतू, पठताम, पठंतू. तसंच लोट लकाराचे आत्मनेपदाचे प्रत्यय बघा. ऐ, आवहे, आमहे, स्व, इथाम, ध्वम, ताम, इताम, अंताम. त्याच्यामध्ये वंद धातू चालवला आहे. वंदै, वंदावहे, वंदामहे, वंदस्व, वंदेथाम, वंदध्वम, वंदताम, वंदेताम, वंदनताम. आता या ठिकाणी जे लाल लाल कलर केलेले आहेत त्याच्यावरून कळून जातं की प्रत्येक कशा प्रकारे लागलेला आहे. ठीक आहे. लोट लकार जो असतो तो प्रार्थना करो तू, आज्ञा देण्यासाठी, ऑर्डर देण्यासाठी आपण लोट लकार वापरतो. नंतर येतो लूट लकार. लूट लकार म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळाचे प्रत्यय जसे आपले याचे प्रत्यय आहेत, वर्तमान काळाचे प्रत्यय आहेत, सेम प्रत्यय भविष्य काळाचे पण आहेत, फक्त पुढे स्य लागलेला आहे. श्यामी, श्यावह, श्यामह. श्यामी वाचा किंवा श्यामी वाचा. लिहिताना आपण श्यामीच लिहिणार आहे, पण वाचताना श्यामी, श्यावह, श्यामह असं पण राहतं काही ठिकाणी. काही ठिकाणी असं, या ठिकाणी असं श लावलेला आहे षटकोनाचा. श्यामी, श्यावह, श्यामः. स्यसि, स्यतः, स्यतः. स्यति, स्यतः, स्यन्ति. आता ज्यावेळेस आपण त्याचं पठ धातू चालवणार त्याच्यामध्ये, तर पठ धातूची रूप बघा कशी होतील. पठिष्यामी, पठिष्यावह, पठिष्यामः. पठिष्यसि, पठिष्यथ, पठिष्यत, पठिष्यति, पठिष्यतः, पठिष्यन्ति. आता लूट लकाराचे व आत्मनेपदाचे प्रत्यय बघा. से, स्यावहे, स्यामहे, स्यसे, स्येथे, स्यध्वे, स्यते, स्येते, स्यन्ते. तेच वंद धातू त्याच्यामध्ये चालवलं आहे. वंदिष्ये, वंदिष्यावहे, वंदिष्यामहे, वंदिष्यसे, वंदिष्येथे, वंदिष्यध्वे, वंदिष्यते, वंदिष्येते, वंदिष्यन्ते. हा झाला भविष्य काळाचे प्रत्यय. आणि तसंच लिंग लकार, विधिलिंग लकाराचे प्रत्यय असतात. विधिलिंग म्हणजे इच्छा, हे असं केलं पाहिजे. ह्या इच्छादर्शक जेव्हा आपल्याला वाक्य बनवायचं असतं त्यावेळेस विधिलिंग लकार वापरला जातो. त्याचे प्रत्यय बघा कसे असतात. इयम, इव, इम, इहि, इतम, इत, इत, इताम, इयुः. आता तेच भव धातू त्याच्यामध्ये चालवलेला आहे. भवेयम, भवेव, भवेम. उत्तम पुरुष. भवेहे, भवेतम, भवेत. मध्यम पुरुष. भवेत, भवेताम, भवेयुः. प्रथम पुरुष. आणि आत्मनेपदामध्ये बघा. इय, इवहि, इमहि. उत्तम पुरुष. इताहा, इयाथाम, इध्वम. मध्यम पुरुष. आणि इत, इयाताम, इरन. प्रथम पुरुष. आता याचं इक्ष धातू त्याच्यामध्ये चालवून दाखवलेला आहे. इक्षेय, इक्षेवहि, इक्षेमहि, इक्षेथाहा, इक्षेयाथाम, इक्षेध्वम, इक्षेत, इक्षेयाताम, इक्षेरन. तर हे असे लिंगलकाराचे प्रत्यय आहेत. तर हे जे प्रत्यय तुम्हाला सगळे प्रत्यय पाठ करायचे आहेत. प्रत्येक लकाराचे प्रत्यय पाठ करायचे आहेत. ठीक आहे. हे लकाराचे प्रत्यय जर का पाठ राहतील तर तुम्हाला धातुरूपचं त्याचं पुरुष कोणतं आहे आणि वचन कोणतं आहे ते ओळखता येईल. प्रकार जर का हे प्रत्यय पाठ राहिले तर. आता धातुरूप ज्यावेळेस येतं ना त्यावेळेस कसं येतं बघा. आता एखादं डायरेक्ट रँडमली विचारलं जातं. समजून घ्या. पठथह असं जर का विचारलेलं आहे, असं धातुरूप असेल पठतह, आणि याचं तुम्हाला पूर्ण रूप लिहायचं असतं. आता विस्तृत रूप लिहिताना आपण काय काय लिहित असतो, तर पहिले लिहितो त्याचा मूळ धातू. पठतचा मूळ धातू येईल पठ. त्याच्यानंतर त्याचा गण लिहितो असतो. आता गण म्हणजे काय असतं, तर धातूंना डिव्हाइड केलेलं आहे 10 गणांमध्ये. आता एकूण 2000 धातू आहेत पूर्ण याच्यामध्ये संस्कृतमध्ये. आता ते प्रत्येक धातू वेगवेगळे असल्यामुळे धातूंना असं डिव्हाइड केलेलं आहे वेगवेगळ्या गणांमध्ये. असे 10 गण पाडलेले आहेत. 10 पैकी 1, 4, 6, 10 गणाचे जे धातू आहेत, 1, 4, 6 आणि 10 ह्या गणांचे धातू आपल्याला जास्तीत जास्त उपयोगात बघायला भेटतात आणि अभ्यासात पण आपल्याला तेच जास्त आहेत. तर 1, 4, 6, 10 गणाचे धातू कसे ओळखले जातात, तर धातूचे शेवटचं जे उच्चारण करण्यासारखं शेवटचे जे वर्ण असतं, अंत्यवर्ण जो असतो त्याच्या आधारावरती त्याचे प्रकार केलेले आहेत. जसं पहिला गण जो असतो, आता ते जे अंत्यवर्ण असतं त्याला म्हटलं तर विकरण. तर पहिल्या गणाचं विकरण असतं अ.
चौथ्या गणाचं विकरण असतं य. 6व्या गणाचं विकरण असतं, 6व्याचं पण अच असतं. आता दोघांचे सारखेत, पहिल्याचं 6व्याचं, पण 6व्याचे धातू काही लिमिटेड असल्यामुळे 6व्या गणाचे धातू लक्षात येऊन जातात. आणि 10व्याचं विकरण असतं अय. आता पहिल्या गणाचा धातू आहे पठ. य. आता चौथ्या गणाचा धातू आहे नृत. 6व्या गणाचा धातू आहे लिख. आणि 10व्या गणाचा धातू आहे कथ. आता हे प्रत्येकाचे ज्यावेळेस आपण रूप बघणार ना, त्यावेळेस त्याच्या फरक कळायला लागतो. जसं पठतीचं रूप होतं, पठचं रूप होतं पठती, अ लागलेला आहे. नृत्यचं रूप होतं नृत्यती, ज्यावेळेस क्रियापद तयार होते त्यावेळेस य लागतोय, नृत्यती. लिखचं अच लागतो, लिखती. आणि कथचं तयार होतं कथयती, अय लागतो थ नंतर. तर त्याच्यावरून आपल्याला कळतं की धातू कोणत्या गणाचा आहे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी पहिलं लिहिलं मूळ धातू कोणता आहे, त्याच्यानंतर लिहायचं गण कोणता आहे. गण आहे पहिला गण. त्याच्यानंतर लिहायचं पद कोणतं आहे. आता पद कसं ओळखणार, तर ह्या ठिकाणी प्रत्यय काय लागलेला आहे ते बघा. प्रत्यय थह प्रत्यय लागलेला आहे. आता थह प्रत्यय कुठे आहे बघा, या ठिकाणी इथे थह प्रत्यय बघा, इथे थ प्रत्यय इथे थ दिलेला आहे. आता कोणत्या पदाचा प्रत्यय येतो, थह. पठथह पद कोणतं आहे, पद कोणतं आहे, परस्मै पद आहे का आत्मनेपद आहे, परस्मै पद. मग या ठिकाणी लिहायचं पुढे पद कोणतं आहे, परस्मै पद. त्याच्यानंतर लिहायचं लकार कोणता आहे. पठ पहिला गण परस्मै पद. लकार कोणता आहे, लट लकार आहे. लट म्हणजे वर्तमान काळ, लट लकार. त्याच्यानंतर लिहायचं पुरुष कोणतं आहे आणि वचन कोणतं आहे. आता पठथह विसर्ग लागलेला आहे, तर कोणतं पुरुष येणार या ठिकाणी बघा. पुरुष कोणतं येईल, मध्यम पुरुष. आणि वचन द्विवचन आहे. द्विवचन आहे, ते लिहायचं पुढे. मध्यम पुरुष द्विवचन. ठीक आहे. असं विस्तृत रूप त्या ठिकाणी लिहायचं असतं. काय काय लक्षात ठेवणार, लिहायचं काय काय असतं, मूळ धातू लिहायचा असतो. गण, आता गण जर का गण. तुम्हाला ओळखता येत असेल तर लिहा, नाही लिहिलं तरी चालतं. फक्त एक तुम्हाला माहिती असलं पाहिजे की धातू कसे डिवाइड केलेले आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला गण काय असतं ते सांगितलं. जर ओळखता आला तर चांगलं आहे, नाही ओळखता आलं तर नाही लिहिलं तरी ठीक आहे. गण लिहायचा, नंतर लिहायचं असतं पद कोणतं आहे, लकार लिहायचा, नंतर पुरुष लिहायचा आणि वचन लिहायचं. एवढ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. आता रॅन्डमली तुम्हाला हे जे प्रत्यय, ते प्रत्यय आता प्रत्येक धातूसोबत जुळतो. तर प्रत्येक लकाराचा प्रत्यय प्रत्येक धातूसोबत जुळेल. त्याच्यामुळे कोणताही धातू कोणत्याही लकाराच्या प्रत्ययासोबत जोडून तुम्हाला विचारू शकतात. म्हणून तुम्हाला प्रत्यय पाठ असणं गरजेचं आहे. प्रत्यय जर का पाठ असलं तर लकार कळतो, नंतर पद कोणतं आहे ते कळतं, पुरुष कळतं आणि वचन कळतं. प्रत्यय पाठ असणं गरजेचे आहेत सगळे. ठीक आहे. तुम्हाला आणखीन काही देतो, धातू विचारतो, मला पूर्ण रूप सांगायचं. लिखसी. लिखसी, लिखसीचं रूप काय येईल पूर्ण, मूळ धातू काय येईल लिखसीचा, लिख. लिख. गण 6वा गण आहे. अ सहावा. नंतर पुढे पद कोणतं आहे, परस्मैपदी. परस्मैपद.
परस्मै पद. लकार लट लकार. लट लकार. लकार. नंतर पुरुष आणि वचन. पुरुष मध्यम पुरुष एक मध्यम वचन. पुरुष एकवचन. मध्यम पुरुष एकवचन. लिख पहिला गण परस्मै पद लटलकार मध्यम पुरुष एकवचन. ठीक आहे. नंतर रमध्वे. 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 मूळ धातू रम. रम. आता रम ओय. ओ लागतो शेवटी. कोणता गण येईल? मोस्ट पहिला गण. पहिला गणच आहे रमचा. पुढे पद. आत्मनेपद. लकार. लकार कोणता येईल? लट लकार. लट लकार. लट लकार. पुरुष आणि वचन. मध्यम पुरुष बहुवचन. मध्यम पुरुष बहुवचन. ठीक आहे. आता पश्यती. पश्यती. याचा मूळ धातू आहे दृश्य पश्य. दृश्य धातू आहे मूळ, पश्य त्याला आदेश आहे. ठीक आहे. गण पहिला गण आहे. दृश्य पश्य पहिला गण. पुढे सांगा पद कोणतं आहे, लकार कोणता आहे, पुरुष आणि वचन. परस्मैपदी. परस्मैपदी. लकार. लटलकार. लटलकार. पुरुष वचन. प्रथम पुरुष एकवचन. प्रथम पुरुष एकवचन. बरोबर. आणखीन एक बघा. नृत्यावह. नृत्यावह. मूळ धातू नृत. नृत. य लागलेला आहे. गण कोणता येईल? पहिला. चौथा. चौथा गण य लागलाय. नृत्यावह. पुढे सांगा पद, लकार, पुरुष वचन. पद कोणतं आहे? नृत्यावह. कोणतं पद आहे? आत्मनेपद. आत्मनेपद. आत्मनेपद मध्ये वह कुठे? बाजूला प्रत्यय दिलेले आहेत बघ. वह नाही कोणत्याच पदात आत्मनेपदाच्या वेळेत. परस्मैपदी. परस्मैपद. इकडे आत्मनेपदाचे प्रत्यय आणि इकडे हे परस्मैपदाचे प्रत्यय. नृत्यावह. परस्मैपद. पुरुष आणि वचन. मध्यम पुरुष द्विवचन. मध्यम पुरुष द्विवचन काय? थहय. उत्तम पुरुष द्विवचन. उत्तम पुरुष द्विवचन.
हा चार्ट त्याच्याचसाठी महत्त्वाचा आहे. असं कन्फ्युजन होऊन जातं. आता चार्ट समोर आहे तरी पण कन्फ्युजन होते, त्यावेळेस चार्ट समोर नसणार आहे. त्यामुळे चार्ट व्यवस्थित पाठ करायचा. आणखीन एक कथयती. कथयती पथ धातू 10वा गण. कथ 10वा गण. पुढे लट लकार प्रथम पुरुष एकवचन. लटलकार प्रथम पुरुष एकवचन. पद राहिलं सांगायचं. परस्मैपद. पद. आता कथ जो आहे ना तो उभयपदी धातू आहे. जेवढे पण 10व्या गणाचे धातू असतात ना सगळे उभयपदी असतात. आता याचं रूप असं पण बनवू शकतो. कथयती काय होईल मग? याचं रूप वेगळं बनेल, याचं रूप वेगळं बनणार आहे. कथ 10वा गण पर्यंत ठीक आहे, दोन्ही सारखं राहील. पुढे कथयतीचं पूर्ण रूप काय येईल? कथयती. कथ धातू 10वा गण आत्मनेपद आणि प्रथम पुरुष लटलकार एकवचन. बरोबर सांगितलं. फक्त सिक्वेन्स एक फिक्स राहू द्यायची. सिक्वेन्स कशी राहते आपली? मूळ धातू, नंतर गण, नंतर पद, नंतर लकार, नंतर पुरुष आणि नंतर वचन. ह्या सिक्वेन्समध्ये रूप लिहायचं. ठीक आहे, हे अशा प्रकारे रूप येतात. तुम्हाला हे प्रत्यय जर का पाठ असले तर कोणतंही रूप आलं तर ते ओळखता येतं. ठीक आहे, आणखीन एक सांगतो. गच्छतु. गच्छतु मूळ धातू गम, गम गच्छ. गम धातू आहे, गच्छ आदेश आहे. गण पहिला. सांगा पुढचं आता. परस्मैपद लोटलकार प्रथम पुरुष एकवचन. बरोबर. परस्मैपद लोटलकार प्रथम पुरुष एकवचन. ठीक आहे, पुढे बघा आता. आता इथे लकार बदलला, बरोबर. त्याच्यामुळे लकार बदलल्यामुळे त्या ठिकाणी गच्छतु, तू हा प्रत्यय त्या ठिकाणी लागला. लोट लकाराचा प्रत्यय तू. गच्छतु.
गमगच्छ पहिला आपण परस्मै पद, लोट लकार, प्रथम पुरुष एकवचन. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपल्याला आता याच्यामध्ये उत्तम पुरुष, मध्यम पुरुष याचं सिग्निफिकन्स मी आधी पण सांगितलं होतं. उत्तम पुरुषचे जे प्रत्यय आहेत ते अहम, आवम, वयम हे ज्यावेळेस कर्ता म्हणून असतो त्यावेळेस आपण उत्तम पुरुषचे प्रत्यय वापरतो. जसं अहम पठा मी, वयम पठावह, आणि आवाम पठावह, वयम पठामह. आणि तसंच मध्यम पुरुषचे जे प्रत्यय ते ज्यावेळेस युष्मत सर्वनाम कर्ता म्हणून असतो त्यावेळेस मध्यम पुरुषचे प्रत्यय वापरले जातात. जसं त्वम पठसी, युवाम पठतः आणि युयम पठथ. तर ज्यावेळेस उत्तम पुरुष आणि मध्यम पुरुष हे फिक्स आहेत. उत्तम पुरुष फक्त अस्मत् सर्वनामच्याच वेळेस वापरलं जाणार. मध्यम पुरुष फक्त युष्मत सर्वनाम ज्यावेळेस कर्ता असेल त्यावेळेसच वापरलं जाईल. आणि अदर दॅन अस्मत् युष्मत कोणताही शब्द असू द्या किंवा कोणताही कर्ता असू द्या तर त्याच्यासाठी आपण प्रथम पुरुषचे सगळे प्रत्यय वापरत असतो. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. अस्मत् सर्वनाम जर का कर्ता म्हणून असेल तर क्रियापद हे मी, वह, मह पैकीच राहणार. जर का युष्मत सर्वनाम कर्ता ठिकाणी असेल तर क्रियापद हे सी, थह, थह पैकीच राहणार किंवा मध्यम पुरुषचंच राहणार. जर का लकार बदललेला राहिला तर दुसरे प्रत्यय राहतील. ठीक आहे. आता याच्यावरती क्वेश्चन बघा तुम्हाला कसे येतात. हे कळालं का? धातुरूप विस्तृतपणे कसं लिहायचं असतं ते कळालं? हे विस्तृत रूप तुम्हाला धातुरूप त्या ठिकाणी लिहायचं असतं. मग प्रत्यय जर का पाठ राहिलं तर कोणत्याही प्रकारचं धातुरूप येऊ द्या तुम्हाला लिहिता येणार. मूळ धातू माहिती असला पाहिजे, प्रत्यय माहिती असले पाहिजे, सगळे प्रत्यय पाठ असले पाहिजे. ठीक आहे. आता क्वेश्चन बघा कसे येतात त्याच्यावर. आता बघा ह्या ठिकाणी हे धातुरूप आणि वर्ण आहेत. क्वेश्चन आलेला आहे. हा समर 2023चा पेपर आहे. लेखिष्यामः काय येईल याचं धातुरूप? लेखिष्यामः मूळ धातू लिख. लिख. सहावागण. पद परस्मै पद. परस्मै पद. लकार लूट लकार. लूट लकार म्हणजे कोणता काळ येतो? भविष्यकाळ. भविष्यकाळ. बरोबर. लूट लकार म्हणजे भविष्यकाळ. पद आणि पद बघितलं परस्मै पद. लकार आहे लूट पुरुष लकार. बहुवचन. पुरुष कोणतं आहे? उत्तम पुरुष बहुवचन. उत्तम पुरुष बहुवचन. बरोबर. पूर्ण रूप कसं येईल? लिख, सहावागण, परस्मै पद, लूट लकार, उत्तम पुरुष बहुवचन. नंतर दुसरं बघा इथे अकथयत. अकथयत मूळ धातू कथ. कथ. गण डावागण. दहावागण. पद आत्मनेपद. परस्मै पद. आता हा धातू उभयपदी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्ययावरती लक्ष द्यावं लागणार. शेवटचा अत लागलेला आहे. अत. आता अत प्रत्येक भूतकाळाच्या प्रत्ययांमध्ये बघा बरं परस्मै पदात लागतो का आत्मनेपदी पदात? परस्मै पद. परस्मै पदात आहे. अम, वम, स, तम, त, ताम, अन. आणि याच्यामध्ये ई, वही, मई, था, ही, थांब, दम,
त इताम अंत. ते इथे तो अर्ध आहे परस्मै पदाचे प्रत्यय. पुढे लकार सांगा. लंग लकार. लंग लकार. पुरुष आणि वचन. प्रथम पुरुष एकवचन. प्रथम पुरुष एकवचन. आता एक लक्षात ठेवा, भूतकाळामध्ये ना शेवटचा जो त असतो त्याचा पाय जर का तुटलेला असेल तर तो परस्मै पदाचा असतो प्रथम पुरुष एकवचन, आणि पाय जर का तुटलेला नसेल तर ते आत्मनेपदाचं असतं प्रथम पुरुष एकवचन. ते पाय तुटलेला आहे. पाय तुटलेला नसतं तर ते आत्मनेपदात केलं असतं. पुढे जायते. जायते. याचा मूळ धातू जन आहे. जनजाय. गण कोणता असेल बरं? आत्मनेपद. गण कोणता असेल? गण य लागलेला आहे बघा, य. जाय. चौथा गण आहे, बरोबर. जनजाय चौथा गण. पद आत्मनेपद. लकार लट लकार. लट लकार. पुरुष आणि वचन. प्रथम पुरुष एकवचन. प्रथम पुरुष एकवचन, बरोबर. नंतर बघा आता इथे वर्धस्व. स्व. स्व आलेला आहे प्रत्यय. आता मूळ धातू त्याचा वर्ध. वर्ध. पहिला गण. पद कोणतं आहे? पद कोणतं आहे? ई वहे महे स्व इथम ध्वम. नाही, ई वहे महेस ते आत्मनेपद. आत्मनेपद आहे, पण लकार लोट लकार नाही बरं. ऐ आवहे आमहि स्व इथाम ध्वम आणि ताम इताम अंताम हे प्रत्यय कोणत्या लकाराचे आहेत? लोट लकाराचे आहेत. लोट लकार. पुरुष आणि वचन. मध्यम पुरुष एकवचन. मध्यम पुरुष एकवचन, बरोबर. ठीक आहे. नंतर बघा पश्यतु. पश्यतु. मूळ धातू दृशपश्य. दृशपश्य. गण चौथा गण. नाही, इथे य लागलाय म्हणून चौथा गण नाहीये. मूळ धातू त्याचा दृश्य आहे. दृशपश्य आधी पहिला गणच आहे तो. पहिला गण. पहिला गण. पद परस्मै पद. लकार लोट लकार. लोट लकार. प्रथम पुरुष एकवचन. प्रथम पुरुष एकवचन. ठीक आहे. हे असे प्रश्न तुम्हाला येतात. आता हे एवढं लिहिणार तर तुम्हाला 1 मार्क आहे. म्हणजे 5 मार्काला असे 5 क्वेश्चन असतात. ठीक आहे. धातुरूप लिहायला. धातुरूप कळाले कसे लिहायचे असतात? विस्तृत धातुरूप कसं लिहायचं ते कळालं? ते विस्तृत धातुरूप लिहायला तुम्हाला ACQ मध्ये असं लिहायचं असतं. आणि धातुरूपांचा आणखीन उपयोग कुठं होतो? तर ज्यावेळेस आपण वाक्य बनवतो तर वाक्य बनवताना शेवटी जे क्रियापद लावायचं असतं तर ते क्रियापदासाठी धातुरूपांचा आपण वापर करतो. धातुरूप त्याच्यासाठी येणं पण महत्त्वाचं आहे वाक्य बनवण्यासाठी. त्याच्यासाठी तुम्हाला सगळे प्रत्यय पाठ असले पाहिजे. आणि दुसरं म्हणजे इथे धातुरूपाने वर्णयत नावाचा जो ACQ येणार आहे तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला विस्तृत धातुरूप लिहायचे, तर ते ओळखण्यासाठी पण प्रत्यय माहिती असणं गरजेचं आहे.
ठीक आहे. आपण बघितलं आता कोणत्या वेळेस कोणतं पुरुष वापरायचं. उत्तम पुरुष कधी वापरायचं? उत्तम पुरुष कधी वापरलं जातं? कर्ता कोणता असला पाहिजे उत्तम पुरुषसाठी? कोणतं सर्वनाम असतं? अस्मत् सर्वनाम. अस्मत् उत्तम पुरुषी सर्वनाम. अस्मत् सर्वनाम म्हणजे काय असतात त्याच्यामध्ये? रूपक आहेत त्याचे प्रथमाचे. अहम अवम वयम. अहम आवाम वयम. अहम आवाम वयम जर का कर्ता म्हणून असेल तर उत्तम पुरुषचे प्रत्यय. नंतर मध्यम पुरुषचे प्रत्यय कुठे वापरले जाणार? युष्मत. युष्मत सर्वनाम. युष्मत सर्वनाम म्हणजे कोणते? रूपक आहेत त्याचे प्रथमाचे. त्वम युवाम युयम. आणि आता अस्मद आणि युष्मत सोडून इतर कोणताही शब्द कर्ता म्हणून नसेल किंवा तत्सर्वनाम कर्ता म्हणून असेल तर कोणतं पुरुष वापरणार क्रियापदामध्ये? प्रथम पुरुष. प्रथम पुरुष. ठीक आहे. हा नियम कायम लक्षात ठेवायचा आहे. अस्मत् सर्वनाम कर्ता म्हणून असेल तर उत्तम पुरुषचे प्रत्यय येतात क्रियापदामध्ये. युष्मत सर्वनाम जर का कर्ता म्हणून असेल तर मध्यम पुरुषचे प्रत्यय येतात क्रियापदामध्ये. आणि अदर दॅन अस्मद युष्मद असेल तर प्रथम पुरुषचे प्रत्यय क्रियापदामध्ये येतात. हा नियम कायम लक्षात ठेवायचा. हा नियम तुम्हाला वाक्य बनवण्यामध्ये पण कामात येईल. हा नियम तुम्हाला वाक्यप्रयोगसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आणि ट्रान्सलेशनमध्ये तर येतच. ट्रान्सलेशनमध्ये सगळंच लक्षात ठेवावं लागतं. पण वाक्य बनवण्यासाठी हा नियम कायम लक्षात ठेवायचा. तुम्ही कर्ता कोणता घेताय? वाक्य बनवणं आणि वाच्यप्रयोग. ठीक आहे. हे कळालं? धातुरूप कळाले? लिहिता येतील आता धातुरूप विस्तृत. मेन आहे तुमचं प्रत्यय पाठ करणं. आता वर्तमान काळाचे प्रत्यय सगळ्यांचे पाठ झाले असतील. भूतकाळाचे पाठ आहे का सगळ्यांचे? ठीक आहे. लंगलकाराचे जे प्रत्यय भूतकाळाचे अम व म स तम त ताम अन आणि आत्मनेपदाचे इ व हि मही था हा इथाम ध्वम त इताम अंत हे वाले प्रत्यय आणि याच्यासोबत एक एक धातू उद्या पाठ करून यायचा सगळ्यांनी. ठीक आहे. इथे आपलं शब्दरूप आणि धातुरूप हे दोन्ही कंप्लीट झालेत. तुम्हाला नोट्स पाठवतो याच्या शब्दरूप धातुरूपच्या आणि एक्झाम्पल्स पण पाठवतो. ते एक्झाम्पल सॉल्व करा. उद्यापासून आपण जे पुढचं आहे पुढचा टॉपिक सुरू करू. वाच्यप्रयोग. शब्दरूप आणि धातुरूप नंतरचा जो मेन टॉपिक आहे वाच्यप्रयोग हा टॉपिक. याच्यावरती तुम्हाला एक SAQ असतो फर्स्ट पेपरमध्ये पण आणि सेकंड पेपरमध्ये पण. तर तो उद्यापासून आपण सुरू करू वाच्यप्रयोग. ठीक आहे. उद्या काय पाठ करून येणार? लंगलकाराचे प्रत्यय आणि एक एक धातू त्याच्यामध्ये चालणारा. लंगलकारामध्ये चालवायसाठी एक धातू पाठ करून यायचा आणि प्रत्यय पाठ करून यायचे सगळे. ठीक आहे.